रामकृष्ण हरी माऊली. तर आज आपला गजानन महाराज विजय ग्रंथ अध्याय 18. श्री गणेशाय नमा. जय जयाची द्वितलासा, हे गोविंदा श्रीनिवासा, हे आनंद कदा परेशा, पाहि माम दीनबंधो, हे केशवा केशिमर्दना, हे माधवा मधुसूदना, हे पूतना प्राणशोषणा, पांडुरंगा रुक्मिणीपते, काया माझ्या अहिमनी, ते तू जानसिया चक्रपाणी, तेच कारे तुझ लागोनी, बोलून दाऊ पद्मनाभा, भक्त जी जी इच्छा करी, ती तू पुरविसी श्रीहरी, ऐसे पुराणा भितरी आहे वर्णन बहुसाल, म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करी पंढरीनाथा, सोडा मनीच्या कठोरता, दास गणू हा तुझा असे, अकोटाचे शेजारी मुळगाव नामे एक नगरी, तेथ वायजा नामे खरी, समर्थाची भक्ती नसे, हळदी माळ्याच्या ओशाला हिचा जन्म झाला सत्य, शिवराम नाम हिचा तात, गुलाबाई जननी असे, बायजेचे बाळपण लग्न झाले होते जाणे, ललाटे ते विधात्याने लिहिले असेल तेच घडे, बायजा आली तारुण्यात गर्भधारण करण्याप्रत, घेऊन गेला तिचा तात जमाताच्या ग्रहासी, परी उपयोग नाही झाला, ज आमात शंड होता भला, तेने जननी जनीला शोक झाला अनावर, बायजेकडून पाहून जननी करी रोदन, माझ्या बाईचे तारुण्यपण वांज पाहू राहते, भुली म्हणे शिवरामासी, बायजा न ठेवी ऐशी, दुसरा नवरा करून देसी, तेने आहे भाग पहा, शिवराम म्हणे त्यावर, ऐसा नको सोडू धीर, हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कळीना, काही दिवस वाट पाहू, नको ऐसे अधीर होऊ, बायजाचे येथेच ठेवू तिच्या सासूरवाडीला, नपुसकत्व अधोपरी आले असेल त्याला जरी, ते औषधाने होईल दुरी, वाट पाही यास्तव, ऐसे उभयता बोलून, बायजेसी तेथे ठेवून, आले मुड गाव कारण आपल्या घराते, बायजांचे वय 15-16, वर्ण काळा सावळा, तारुण्याने मुसमुसलेला होता तिचा शरीर भाग, डोळे नाक पाणीदार, बांधा उंच मनोहर, जिला पाहता अंतर कामुकाचे हो मोहित होई, तिच्या थोरला दिरास पाहुणे बायजास, इच्छा झाली मानसी संभोग तिचा करावया, त्याने प्रयत्न केले नाना, कळावया तिच्या मना, म्हणू लागला क्षणा ऐसे बायजा कारणे, हतास ऐसे मुळी न होई, मीच तुला पतीचे ठाई, अमरण करीन पाही, तुझे वेडे संगोपन, झुरणे देहे सोडून, आनंदित ठेवी मन, वेडे आजपासून मीच नवरा समज तुला, ऐसे त्यांनी सांगावे, चाळी नाना करावे, काही आमिष दावावे, चित्त तिचे भुलावया, परी उपयोग होईना, बायजेच्या न येई मना, ती म्हणे हे नारायणा, कार्ये दैन्य मांडलेस, बालपणापासून भ्याईले मी तुझे चरण, त्याचेच कार्य मोहिका हे मज लागून, फळ दृष्टी पडावे, जयाच्या मी हात धरिला, तो न पुरुष कळून आला, देवयोग समजून चुकला, संसार नशिबी नाही मम, बरे झाले तुझ्या ठाई, चित्त आता रमले पाही, कृपा करी हे शेषशाही, स्पर्श पुरुषाचा न हो मला, ज्येष्ठ धीर एके दिवशी येता झाला बायजापाशी, आपल्या हेतून कळवण्यासी, रात्रीच्या समयाला, तो बायजेने इन्कार करून केले उत्तर, तिचे लाज तिळभर नाही उरली चित्ती तुझ्या, तू माझा ज्येष्ठ धीर पित्या परीस साचार, सोड हा अविचार, स्वैरैसा होऊ नको, ह्या तियेच्या भाषणा, तो न आणि मुळी म्हणा, होता कामाची वासना, नीती विलया जातसे, अंगावरी टाकण्या हात, जो तो पाही इतक्यात, तयाचा तो थोरला सूत, मांडीवरून पडला हो, खोक पडली डोक्यासी, बायजेनेसी धरिले त्यासी, बसवून आपल्या मांडीसी, औषध लावू लागली
लागली हो. बायजा म्हणे ज्येष्ठ धीरा, या गोष्टीचा विचार करा. अभिलाष तो नाही बरा, परस्त्रियाचा केव्हा ये. मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन, अनुताप त्यासी झाला पूर्ण केलेल्या कर्माचा. त्याने नाद सोडला, सदरी निवांत राहिला. पुढे शिवराम घेऊन आला कन्येचा आपल्या मुडगावी. भुलाबाई म्हणे पतीस, चला जाऊ शेगावास. महाराजांचे पुसावयास पुढील भाकीत बायजेचे. ते मानले शिवरामासी, आला घेऊन कन्येसी. महाराजांचे पुसावयासी आपल्या त्या कांतेसह. बायजा घातली पायावर, केली विनंती जोडून कृपा करा ह्या मुलीवर. पौत्रा द्यावे हिला. ते समर्थाने ऐकले, शिवरामासी हसत वदले. अरे नशिबी नाही लिहिले विधात्याने पुत्र तिच्या. जेवढे पुरुष जगात तेवढे असते तिचे तात. उगे न पडा फंदात लग्न तिचे करण्याच्या. ते एकदा शिवरामाला अनावर शोक झाला, घेऊन त्या बायजेला परत आला मुडगावी. परी त्या समर्थ वचनांनी बायजा आनंदली म्हणे, निष्ठा गजाननाच्या चरणी जडली तेव्हापासून. समर्थाचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावात, त्याच्या संगे शेगावात बायजा येऊ लागली. पहिल्या प्रथम अडथळा जनजींनी केला शेगावास जाण्याला पुंडलिकांचे बरोबर. त्यांना ऐसे वाटले, साधू चरण येथे धरिले, ते तिच्या करतील भले. निज कृपे कल्याणा, पुरुषत्व देतील जामातासी. अशक्य ना काही संतासी, ऐसा विचार मानसी करून राहिले स्वस्थ ते. पुंडलिकाचे बरोबर बायजा जाऊ लागली खरे, ते पुकार जगभरी ऐशा रीती झाली. हे शेगावाच्या वारीचे ढोंग आहे दोघाचे, तरुणपणी मानवाचे मन परमार्था लागेना. बायजा आहे तरुण जवान, पुंडलिकासिया तारुण्य, त्या याचे वारी विषय भान हिज आहे निसंशया. परस्परे प्रीती जडली, विषय सुखाची नवाळी, भोगण्या ही युक्ती केली वाटते या उभयतांना. पुंडलिक जरी माळी असता, तरी हा संबंध योग्य होता. बायजेच्या धरण्या हाता, काकी हे तरुण दोघेही. पुंडलिक आहे मराठी, ही माळ्याची आलिया पोटी, म्हणून यांची ताटातुटी केली पाहिजे जातीस्तव. या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार, नव्हता कामाचा विकार मनी उत्पन्न झाला. भुलाई म्हणे बायजासी, तू का कारटे अहर्निशी पुंडलिकाच्या घरा जासी, हे काही कळेना. ऐशा तरुण वयात तुझ्या कशाचा परमार्थ, कोल्हा न राही उपोषित उसाच्या फडामध्ये. वा पाहून बाटुकाला, बेल नाही पुढे गेला, कार्टे आमच्या नावाला, काळे उगे लावू नको. भुलाई म्हणे नवऱ्यासी, हिला नक ठेवू येसी, लावून द्यावे महामोहत रासी. पहा पोरगा माळ्याचा, हे पुंडलिकाच्या घरी जाते, सदा त्याचे हितगुज करते, एकमेका पाहून भरते, येते दोघा प्रेमाचे. जाऊ चला शेगावास, घेऊन या कारटीस, सांगू अवघे महाराजास, चाळे या बायजेचे. संतासी अवघे कळते, ते सन्निधीचे चाहते, पोटा माझी या घेऊन संताचे अवघे कळते, ते सन्नतीचे चाहते, पोटा माझी कधी न निघते चंदनाचा दुर्गंधी. भुला शिवाराम बायजाबाई, पुंडलिक भोकरे आला तोही, चौघे घेऊन आले पायी शेगावासी समर्थाच्या. पुंडलिकासे पाहून बोलू लागले दयागण, ही बायजा तुझी बहीण पूर्वजन्माची पुंडलिका. लोकनिंदा जरी करतील, तरी अंतरण द्यावे इज प्रती. दोघे मिळून करा भक्ती सच्चिदानंद श्रीहरीचे. भुले आपल्या पोरीस लावू नको फलता दोष, ही बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्वी जन्मीचे. शिवाय या बायजेला कोठेही न नवरा भला,
ही न आली करायला संसार मुळी जगामध्ये. हे राहिलं ब्रह्मचारी अशीच घे जन्मभरी. जनाबाई पंढरपुरी असे चरिती राहिली गे. तिने नामरूप नामदेव गुरु केला. तिने नामदेव गुरु केला. ही शरण आली आम्हाला माझ्या जनाबाईला. कोणी न आता छळावे. ऐसे समर्थाचे भाषण शिवरामाने ऐकून केला असे गहिवरून. शब्द न काही बोलावे. घेऊन आपल्या मुलीला शिवराम मुंडगावी आला. पुढे बाईजाईच्या वारीला अडथळा कोणी न केला असे. महाराज आपल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करतात. ते हे कसे ही थोडक्यात गोष्ट सांगतो ते का. भाऊ राजाराम कवर एक होता डॉक्टर. पहा खामगावावर दवाखान्याचा अधिकारी. त्यास दुर्धर फोड झाला. आणविले मोठ्या डॉक्टरला. औषध पाणी करायला खामगावा माजारी. बुलढाणा अकोला अमरावती येथून डॉक्टर आणले किती असती. शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या फोडाला. नाना औषध पोटात विविध पोटेस बांधलेत. शस्त्रक्रिया असे केली त्या झालेल्या फोडाला. कशाचा ना उपयोग झाला. फोड वाढू लागला. वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा. भाऊ तळमळ शेवरी. व्याधी असह्य झाली खरी. शेवटी त्यांनी अंतरी विचार केला असे हो. आता हाच उपाय आठवावे सद्गुरु पाय. येविने दुसरे सोय काही नसे राहिले. पडल्या पडल्या जोडी हात. म्हणे धाव धाव रे सद्गुरुनाथ. या लेकराचा वृथांत किमपि आता पाहू नको. ऐसे श्रोते विनविने करू लागले क्षणोक्षणे. रात्र गेली उलटून सुमारे समय एकाचा. तमाने भरले अंबर. रात्रीचा तो शब्दकीर. कोल्हे हुकरिया कांतार दणावून गेले हो. तो एक दमनी आले. तट्ट्यावरिया लागलेली गाडीच होती झोपलेली. जोडी खिल्लाऱ्या बैलाची. खंडा माझे घागरमाळा वाजू लागल्या खळाखळा. मागे पुढे सोडीला होता पडदा धमनीच. दवाखान्याच्या दारापाशी धमनी आणली निश्चयशी. डॉक्टर पाहत होते तिसी पडून आपल्या शेवरी. तो एक उतरला ब्राह्मणा धमनीच्या खाली भला. दार ठोठावू लागला डॉक्टरच्या बंगल्याचे. डॉक्टरांनी बंधूंनी दार उघडले ते क्षणी. प्रसन्न केले कोठून आपण आलात ह्या ठाई. ब्राह्मण बोले त्यावर त्या कारण. माझे गजा नाभिधान. तीर्थ अंगारा घेऊन शिगाहून आलो मी. डॉक्टर भाऊ कौराला जो हा आहे फोडाला झाला. या अंगारा पाठविला लावण्या त्या फोडासी. द्यावयासी दिले प्यावयासी दिले तीर्थ. हे घ्या आपल्या हातात. मी जातो आता परत वेळ मशी राहावया. तीर्थ अंगारा देऊन निघून गेले ब्राह्मण. त्या शोधया कारण भाऊने शिपाई पाठविला. परीना पत्ता लागला. गाडी न दिसली कवनाला. भाऊ म्हणे घोटाळला. कशाचा तो तर्क चालेना. फोडास लागला अंगारा. तो तत्काळ फुटला खरा. येऊ लागला भरा भरा पू त्या फोडातून. एक घटका गेल्यावर तू पू गेला निघून पार. पहा किती आहे जोर समर्थाच्या अंगाऱ्याचा. भाऊस निद्रा लागली. व्याधी पुढे बरी झाली. हळूहळू शक्ती आली. भाऊ झाला पूर्ववत. दर्शना गेला शेगावास. तो समर्थ बदले ऐसे त्यास. माझ्या गाडी बैलास नुसता न चारा दिलास तू. हे सांगतीत भाषण कळले मज लागून. मज कळले भाऊ लागून. हृदय आले उचंबळून त्या भाऊ कौराचे. त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन. लेकरासाठी धावून खामगावी आला हो. कौरे केले अन्नदान. त्या व्याधीच्या निमित्ते जाण. अंतर्ज्ञानी असते पूर्ण श्री गजानन अवलिया. असो एकदा समर्थ स्वारी निघती झाली पंढरपुरी. त्या श्री चंद्रभागे तिरिया विठ्ठलासी भेटावया. होते मंडळी बरोबर. दिवसवारीचा साचार
स्पेशल गाड्या वरचेवर जाऊ लागल्या पंढरीला. जंगू बाबा पाटील हरी बापूंना मंडळी या दुसरी सोडून या शेगाव नगरी नागझरीला आले हो. त्या गावी माळावर आहे एक भुयार, जेथे गोमाजी नामे साधूवर समाधिस्थ झाले. झरे जिवंत पाण्याचे असपास त्या माळ्याचे, आहेत म्हणून गावचे नाव पडले नागझरी. हा गोमाजी बुवासाचा गुरु महादेव पाटलाचा प्रथम आशीर्वाद झाला त्याचा, याचा शेगावाच्या पाटलवंशी. म्हणून पाटील शेगावचे गोमाजीला वंदून साचे, रस्त्या लागले पंढरीचे ऐसा त्याचा परिपाठ. या परिपाठे म्हणून नागझरीचे येऊन अग्निरथात बैसून निघते झाले पंढरीला. हरी पाटला बरोबरे समर्थाची होती स्वारी, बापूंना आणि दुसरी मानसे या 550. आषाढ शुद्ध नवमीला तो दिवस होता साचा, समुदाय वारकऱ्याचा येऊ लागला पंढरीसे. मेघ दाटले अंबरी, किंचित कोठे भूमीवरी, पर्जन्याची वष्टी खरी होऊ लागली श्रोते हो. ते वैकुंठ भुवन पंढरपूर, गजबुजून गेले फार, बर्दी येता सागर जेवी जाये उचंबळोनी. प्रदक्षिणेच्या रस्त्यावरी टाळाची ती गर्दी खरी, जय जय राम कृष्ण हरी भक्त म्हणती उच्च स्वरे. शब्द कवनाचा कवनाला न ऐकावयाला, ऐसा आनंदी आनंद चालला तो वानू कोटवरी. नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर सावता गोरा कुंभार, श्री तुकोबा देहूकर सोपान मुक्ता जनार्दन. या संतांच्या पालख्या पंढरीस आवल्या देखा, भक्तांनी उधळला बुक्का आदरे करावया कारणे. त्या योगे आकाशात बुक्याचे जणू झाले छत, सुवास उठला घमघमीत गर्दी तुळशी फुलांची. श्रोते त्या समयाला समर्थ आले पंढरीला, उतरे जाऊन वाड्याला त्या कुकाजी पाटलाच्या. हा प्रदक्षिणेच्या वाटेवरी वाडा चौफाळ्या शेजारी, दर्शनाची भीड खरी झाली असे रावळा. पोलिस हातावरी उभे होते रस्त्यावरी, पथे चालले वारकरी भजन करीत हरीचे. एकादशीचा साचार हरी या बाटला बरोबर, बापूंने विना इतर गेले दर्शना हरीच्या. बापूंना मागे राहिला तो होता स्नानासी गेला, म्हणून त्यासी वेळ झाला मंडळी गेली निघून. स्नान करून आला घरी तो समजले ईशापरी, दर्शनासी गेला सारी आताच मंडळी विठ्ठलाच्या. मग तोही निघाला पळत पळत, दर्शनाचा धरून हेत राऊळाच्या भोवती अमित गर्दी झाली लोकांची. मुंगीस वाट मिळेना ते हा बापूंना, केवी जाईल दर्शना शिवाय गरिबी पदरात. बापूंना म्हणे मानसी, हे विठ्ठल ऋषिकेशी का रे निष्ठुर झालासी, मजला देई दर्शना. तू सावदा माळ्या कारण अरण गेलास धावून, तेवी ये रावळातून मज भेटावया पांडुरंगा. अरण होते 8 कोस तैसे नव्हे येथे खास, मी मंदिराच्या सानिध्यास उभा आहे वाटेवरी. तुला लोक म्हणतात तू अनाथाचा असती नाथ, मग का रे देवा मज प्रत उपेक्षिले या ठाये. यावेळी ऐसा बहुत धावा केला, शेवटी बापूंना हताश झाला, परत बिराडासी आला अस्तमानाचा समय आला. मुके झाले होते मल्ला अवघी दिवसाचे उपोषण, बापूचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले. शरीर मात्र होते घरी, मन मंदिराच्या भर सोबेवारी. फिरत होत्या भिरी याचे नाव ध्यास हो. बापूंनासी पाहून हसू लागले अवघे जण, हा बेटा भागी पूर्ण कळून आला आपण. शेगावहून दर्शना पंढरीचा आला जाना, येथे येऊन खेळ नाना फिरला पाहात गावामध्ये. याची दांभिक अवघी भक्ती, याची कशाची श्रीपती, येन वेळेला राहते गैरहजर दुर्दैवी. कोणी म्हणाल बापूला वेदांत आहे अवघ्याला, तो कशाशी या दर्शनाला जाईल सांगा राऊळा ते.
त्या चा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत, वेदांताचे ऐसे मत दगडा माझी काय आहे. आपण वेडे म्हणून घ्यायला गेले दर्शन, बापूंना नारायण वाटेल तेथे उभा असे. मग दुसरा म्हणला, मग हा एक येथे कशाला आला, का शेगावासी त्या भेटण्या नसता ईश्वर. अहो हे वेदांत लोका ज्ञान सांगती, शब्द चावट हमेशा करती, अनुभवाचा लेश नसे. सगुणोपासना झाला पूर्ण, मग होणार आहे ज्ञान. मन आल्यास लहानपण, तरुणपण येता कसा. ऐसा उपहास तयाचा प्रत्येकाने केला साचा, अवघ्या पुढे या एकट्याचा टिकावर लागावा कोठुनी. तो बापू नाम बसला उपोषित, दातासी लावणे दात, ते होते अवघे पाहत. स्वामी निजल्या जागेहून, गरिबांचे साकडे साधूलाच एक पडे. सत्संगती या ज्याला घडे तेच खरे भाग्यवान. समर्थ म्हणती बापूंना, दुःख नको करूस मना, ये तुला रुक्मिणी रमणा भेटवितो ये काळी. तो महाराज उभा राहिले, कटी हात ठेविले, पाय खाली जुळविले, समचरण दाखवया. तुळशी फुलांच्या काळा माळा कंठी, मूर्ती सावळी गोमटी, बापूंनाच्या पडल्या दृष्टी, शिर ठेविले पायावर. पुन्हा जो पाहेवरी समर्थ दिसल्या पहिल्या परी, तेने बापूंना अंतरी अति आनंद झाला. धोतर गोटे आणि शेला, जो घरी दृष्टी पडिला, तोच त्याने पाहिला दर्शना जाता रावळात. इतर म्हणाले महाराजासी, तसंच दर्शन आम्हासी होऊ द्या, आम्हा आहे आस पुनरपी श्रीच्या दर्शनाची. ऐसे एकदा भाषण बोलते झाले गजानन, बापूंना सारखे आधी मन, तुम्ही करा रे आपुले. ते तसे झाल्यावरी दर्शन घडविणे निर्धारी, ही दर्शन वस्तू खरी काय मिळे बाजारात. म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारणे, निष्पाप करा आधी मन, तरीच पुढे घडेल हे. पहा समर्थाने बापूंनाला विठ्ठल साक्षात दाखविला, हुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे. संत आणि भगवंत एक रूप साक्षात, गुळाच्या त्या गोडीप्रत, ऐसे कैसे करावे निराळे. काला घेऊन अखेरी, मंडळी फिरली माघारी, बापूच्या अंतरी दर्शन ते ठसावले. याच पुण्य करून पुत्र झाला त्या कारण, रसिक चतुर विद्वान संत सेवा न जाई व्यथा. पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे, म्हणून नावे त्याने ठेविले नामदेव बालकासी. कवठे बहादूर गावचा एक माळकरी होता साचा, तो वऱ्हाड प्रांताचा म्हणून उतरला वाड्यात. ते आषाढ द्वादशीसी मरी आली मुकामासी, त्या पंढरपूर क्षेत्रासी मग काय विचारता. प्रेता मागे चाले प्रेत, पोलीस शिरते घरात, यात्रा कुठून देण्याप्रत डॉक्टरच्या हुकुमाने. वारकऱ्याला ओढीती गाडी माझे बसविती, चंद्रभागेच्या पार करीती कुरुडवाडी रस्त्याला. हा कवठे बहादूरचा वारकरी झाला मरीचे आजारी, ढाळ होती वरचेवरी उलटी मुळीच थांबेना. गोळे हाता पायासी येऊ लागले बहुवशी, कोणी न जाईया त्या पाशी, शुश्रूषा त्या करावया. पोलीस भयाते हे व्रत, कळविल्या ना कोणी कोणाप्रत, शेगावाचे समस्त लोक जाये निघाले. वाडा घटकेत मोकळा झाला, हा वारकरी मात्र होता भला, कठीण काळाच्या समयाला कोणी न येती उपयोग. लोकसुखाचे सोबती संकटकालीन अभेरिती, तेथ एक रक्षण करीती संत अथवा देव हो. तो पाहून प्रकार गजानन साधूवर, म्हणाले ह्या ओसरीवर निजलास यास घेऊन चला. लोक म्हणते गुरुराया, हा बहुतेक मेला सदया, याच्या
नादी लागावया वाया, संकट येईल आपणा ते. 50 माणूस बरोबर आपले ध्वासाचार, मरीचा तो झाला जोर, सांप्रत या पंढरीचे. अशा स्थितीत ये ठाई, थांबणे हे काही बरे नाही. चला जाऊ लवलाही चंद्रभागेच्या पलीकडे. तो महाराज म्हणती अवघ्याला, तुम्ही कैसे खुळावयला. आपल्या देशबंधूला सोडता हे बरे नव्हे. ऐसे वंदन जवळ ऐसे वदन जवळ गेले, वारकऱ्याच्या करा भले. त्यासे उठून बसविले आणि केले मधुत्तर, चाल बापा उठलो आता, जाऊ आपल्या वऱ्हाडा पांता. वारकरी म्हणे गुरुनाथा, आता वऱ्हाड कशाची हो. समीपाला माझा अंत, जवळ कोणी नाही आप्त. तई म्हणाले सद्गुरुनाथ, वेड्या ऐसा भिवू नको. तुझे टळले गंडांतर, ऐसे वदनोक्त ठेविला कर. त्या वारकऱ्या शिरावर ढाळ उलटी बंद झाली. वाटू लागले थोडी शक्ती, उभा राहिला त्वरित गती. संताने ज्या धरिले हाती, त्यांनी आणि जमने यमने कैसा. घटकेत झाला पहिल्या परी, मंडळीच्या बरोबरी. चंद्रभागेच्या पैलतेरी, आला समर्था समवेत. आनंद झाला फार त्यासी, वंदिया समर्थ चरणासी. म्हणे दया काढिले मशी, दाढेतून काळाच्या. ऐसा घडता चमत्कार, भक्त करती जय जयकार. आले कुरुळवाडीवर निर्धास्तपणे सर्वही. पंढरीची करुणवारी, आले शेगाव प्रति सारे. मंडळी ती बरोबरी श्री गजानन स्वामीच्या. एक कर्मठ ब्राह्मण द्यायला आला दर्शन, त्या शेगाव्या कारण श्री गजानन स्वामीचे. त्या ते स्वामीची कीर्ती निजोपदेशी ऐकली होती, म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठाया. सोवळे ओळे त्या संती, तो होता मध्यम मार्धवमती. खट्टू झाला परमचित्ती, समर्थासी पाहता. व्यर्थ आलो म्हणे येथ, या वेड्यापासी वंदनाप्रत. हा भ्रष्टाचा आहे सत्य सार्वभौम शिरोमणी. सोवळे ओळे येथे मेले, अनाचाराचे राज्य झाले. अशा पिशाच्या म्हणू लागले साधू लोक हाय हाय. तो तया मठात काळे कुत्र आले मृत, पडले होते त्याचे प्रेत येण्या जाण्याच्या वाटेवरी. त्या श्वानाचे पाहून ब्राह्मण झाले म्हणे खिन्न, अनु कसे जीवन श्वानामध्ये पडला हा. याला न कोणी उचलती, गांजास देव धुन किती. या वेड्यात या वंदिताती, महाराज महाराज म्हणून. जळो याचे साधूपण, मला बुद्धी कोठून. झाले याचे दर्शन, घ्याया हा कळेना. त्याचा संशय फेडावया, समर्थ आगमना सोडून या. येथे झाले तया ठाया, जेथ होता ब्राह्मण. आणि म्हणाले तया प्रत, पूजा करावी व्यवस्थित. कुत्रे नाही झाले मृत, संशय उगा घेऊ नका. ते ऐकून रागावलिया, निज समर्था बोलू लागला. अरे नाही वेड्या मेला, तुझ्या सम लागला. कुत्रे मरून झाला प्रहर, त्याचे प्रेत रस्त्यावर पडले. याचा विचार तुम्ही न कोणी केला की. ऐसे कथा विप्राला, समर्थाने जाब दिला. आम्ही भ्रष्ट, आम्हाला तुम्हा समज्ञान नाही. परीखंती न करा तिळभर, पाणी आणावया घागर. येऊ चलावे सत्वर, माझ्या मागे विप्रवरी. ऐसे बोलून कुत्र्यापासी, येथे झाले पुण्यराशी. स्पर्शपदाचा करता त्यासी, कुत्रे बसले उठून. तो पाहता चमत्कार, ब्राह्मण झाले निरुत्तर. म्हणे याचा अधिकार थोर आहे देवापरी. मी या व्यर्थ निंदा केली, योग्यता न जाणली. ऐसे म्हणून घातली समर्थासी मिठी पाया. माझे अपराध गुरुवरा, आज सारे क्षमा करा. वरद हस्त ठेवा शिरा, मी अनंत अपराधी. तुझ सावळा सचार, एक आहे भूमीवर. करण्या जगाचा उद्धार, तुम्हा धाडिले ईश्वराने. श्रोते त्याच दिवशी भली,
या समाराधना त्यांनी केली. कुशंकामणीची पार फिटली. लीन झाला अत्यंत. प्रसाद घेऊन गेला परत. आपल्या त्या देशाप्रत. समर्थ साक्षात भगवंत. ऐसे प्रचिती आली तया. स्वस्ति श्रीदास विरचित. श्री गजानन विजय नामे ग्रंथ. भाविक लाभो सत्पंथ. हेची इच्छा दास गणो. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ अष्टद्वादशोऽध्यायः समाप्त. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.